नमस्कार मित्रांनो, मी बापू बिडकर आणि मराठी दरबार या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। तर बघा, गेल्या काही दिवसापूर्वी ग्रामपंचायती संदर्भात एक ग्राम विकास विभागाने एक अत्यंत महत्त्वाचं असं परिपत्रक काढलेलं होतं आणि त्या परिपत्रकाच्या माध्यमातून जानेवारी 2026 ते डिसेंबर 2026 या कालावधीमध्ये ज्या ग्रामपंचायतीचा कार्यकाल संपणार आहे, तर अशा ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमणार, तर अशा पद्धतीचं परिपत्रक हे ग्रामविकास विभागाने काढलेलं होतं। परंतु काही सुजाण नागरिकांनी त्याला न्यायालयीन बाब म्हणून त्याला न्यायालयामध्ये गेलेले होते आणि अशा प्रकारच्या निर्णयाला स्थगिती द्यावी अशा प्रकारचं त्यांनी न्यायालयात मांडलेलं होतं आणि त्या संबंधी आता एक महत्त्वाचा असा निर्णय मुंबई न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेला आहे। तर त्यांनी हाच निर्णय दिलेला आहे की ग्रामविकास विभागाने जे काही परिपत्रक काढलेलं होतं ग्रामपंचायती संदर्भात की जानेवारी 2026 ते डिसेंबर 2026 या कालावधीमध्ये ज्या ग्रामपंचायतीच्या म्हणजे मुदत संपणार होती त्या ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमणार अशा पद्धतीच्या आदेशाला आता स्थगिती दिलेली आहे। त्याच्यामुळे ग्रामपंचायतीवर जो काय प्रशासक नेमणार होता त्याला स्थगिती दिलेली आहे। त्याच्यामुळे न्यायालयाने असं म्हटलेलं आहे की लोकशाहीमध्ये लोकशाही जिवंत ठेवणं गरजेचं आहे। ज्या आस्थापना असेल, जे संस्था असेल, त्या संस्थेचा कार्यकाल संपल्यानंतर त्या ठिकाणी लोकशाहीप्रमाणे लगेच निवडणुका घेणं आणि लोकशाही जिवंत ठेवणं हे तेवढंच गरजेचं आहे आणि अशा प्रकारचा प्रशासक नेमणे हे कुठेतरी हुकुमशाहीचं लक्षण आहे अशा पद्धतीचं न्यायालयाने सांगितलेलं आहे। आता हुकुमशाहीचं लक्षण आहे असं न्यायालयाने म्हटलं नाही, परंतु एखादा जर निवडणुका संपल्यानंतर त्या ठिकाणी लोकशाही जिवंत ठेवणं हे सुद्धा एक लोकशाहीचं प्रतीक आहे आणि त्याच लोकशाहीचं प्रतीक म्हणून या ठिकाणी प्रशासक नेमणं हे कुठेतरी चुकीचं आहे। त्याच्यामुळे कायदेशीर जे काय बाब असेल त्याप्रमाणे तुम्ही निवडणुका घ्या आणि त्यानंतर त्या ठिकाणी तिथं लोकशाही जिवंत राहून द्या। त्याच्यामुळे लक्षात ठेवा, जानेवारी 2026 ते डिसेंबर 2026 यामध्ये मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमणार नाही आणि असा जो निर्णय ग्रामविकास विभागाने घेतलेला होता त्याला आता न्यायालयाने स्थगिती दिलेली आहे। त्याच्यामुळे या संबंधी अधिकृत अशी घोषणा लवकरच शासन करेल। धन्यवाद।